नमस्कार मित्रो, रेशन धान्य जर आपल्याला मिळत असेल तर नवीन अपडेट आलेले आहे. अपडेट चुकवू नका. रेशन धान्यात नवीन बदल करण्यात आलेले आहेत. आता तुम्हाला रेशन धान्य जे मिळतं ते तुमचे थंब करून अंगठ्याचा ठसा घेऊन मशीनवरती तुम्हाला रेशन धान्य मिळत होतं, पण त्यात बदल करण्यात आलेले आहेत. आपल्याला आता डोळे स्कॅन करून सुद्धा राशन घेता येतं. आता पहा, एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं राशन घेतेवेळी अंगठ्याचा ठसा मशीनवर घेतला जात होता, पण त्याचं रिजेक्शन म्हणजे अंगठ्याचा ठसा होत नव्हता, त्यामुळे रिजेक्शन येत होतं. त्यामुळे त्यांना धान्य मिळण्यापासून वंचित राहावं लागत होतं किंवा काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना ठश्यामुळे त्यांचं धान्य भेटू शकत नव्हतं. पण आता डोळे स्कॅन करूनही राशन मिळणार आहे. याबद्दलची अपडेट आपण जाणून घेऊयात. पहा, आता पाहू शकता रेशन दुकानामध्ये 4G ई पास मशीन व IRIS स्कॅनची सोय अपडेट आलेली आहे. पहिला 2G 3G होती, त्यामुळे स्लोली नेट चालू होतं. धान्य वाटप करतेवेळी पहिल्यांदा पावती काढावी लागत होती, पण बराचसा लेट होत होता. त्याचबरोबर अंगठा ठेवल्यानंतर अंगठा जो ठसा होता तो घेत नव्हता. त्यामुळे आता IRIS स्कॅनची सोय करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय ते आपण आता पाहणार आहोत. पहा, रास्त भाव दुकानामध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे नवीन ई पास मशीन 4G व IRIS स्कॅनर या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आधार कार्ड वरील फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार कार्ड पडताळणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार पडताळणी कशी करावी हा मोठा प्रश्न या निमित्ताने मार्गी लागला आहे. शिधापत्रिकामध्ये आधार संलग्न पात्र असलेली पण फिंगरप्रिंट देता येत नसल्याने व्यक्तींना IRIS स्कॅनर वापरून पडताळणी करता येणार आहे. IRIS स्कॅनर म्हणजेच आपले डोळ्यांचं स्कॅनिंग होतं, त्यानुसार तुमचं राशन धान्य मिळू शकतं, पावती जनरेट होते. त्यामुळे आता आधार संलग्न हाताचे ठसे येण्यास अडचण असल्यास डोळ्यांचे स्कॅन केले जाणार आहे. सदर प्रक्रियेमुळे रेशन धान्य वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण होणार आहे. मित्र, या संदर्भात नवीन मशीन येणार आहे आणि ही मशीन 2G 3G कॅन्सल करून 4G स्वरूपाची आता महाराष्ट्रात धान्य पुरवठादारांकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मित्रो, ही महत्वाची अपडेट होती की रेशन धान्य दुकानदाराकडे आता 4G ई पास मशीन असणार आहे. IRIS स्कॅनची नवीन सोय असणार आहे. त्यामुळे नागरिकांना जेव्हा प्रतीक्षा कराव्या लागत होत्या की सर्व्हर डाऊन आहे, नेटवर्क नाही आहे, यासाठी 4G स्कीम 4G ई पास मशीन IRIS स्कॅनची नवीन मशीन भेटणार आहे. ही अपडेट सर्व नागरिकांपर्यंत शेअर करा ज्यांचे बोटांचे ठसे लागत नव्हते किंवा आधार कार्डचा एरर येत होता की त्यांचा ठसाच होत नव्हता, त्यामुळे त्यांना धान्यापासून वंचित राहावं लागत होतं. पण आता नवीन मशीन मिळणार आहे. ही अपडेट सर्वांना शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला जर रेशन धान्य मिळत असेल तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. धन्यवाद.